मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका परळीतल्या बातमीने आपण करूया। परळीमध्ये करुणा शर्मांचं आगमन झालेलं आहे। शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। चौकात शहरातल्या सगळ्या चौकात पोलीस बंदोबस्त आहे। मुंडेंच्या निवासस्थानी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुंडेंच्या निवासस्थानासमोर मोठी गर्दी जमलेली आहे। ही महिलांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। करुणा शर्मा यांचं परळीमध्ये आगमन झालेलं आहे। मुंडेंच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेलाय। महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी मुंडेंच्या निवासस्थानासमोर बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सुरेश, काय परिस्थिती आहे परळीमध्ये? शर्मा या परळीमध्ये येणार होता आणि त्या अनुषंगाने त्याने सोशल मीडियावरती तशी पोस्ट टाकलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथं बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त करण्यात आला आहे। बीड परळी शहरातील चौकामध्ये त्याचबरोबर वैद्यनाथ मंदिर असेल, त्याचबरोबर मंत्री महोदयाचं जे निवासस्थान आहे यासमोर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। आणि परळीमध्ये करुणा शर्मा यांचं आगमन झाल्यानंतर ज्यावेळेस दर्शन करायला गेला त्यावेळेस जमाव करून त्यांना अडवण्याचाही प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला गेला। त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून आता करुणा शर्मा यांना वैद्यनाथ मंदिराच्या समोरून इतर जे शहर पोलीस ठाणे आहे त्या शहर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आलेले आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात परळीमधील जो जमाव आहे तो पोलीस स्टेशनच्या समोर त्याचबरोबर मंदिराच्या समोर जमलेला आहे आणि एकूणच याच पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार करुणा शर्मा यांना आता शहर पोलीस ठाणे जे परळी आहे या ठिकाणी त्यांना आणलेलं आहे। त्यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न जमाव करून करण्यात आलेला होता। त्यामुळे परळीमध्ये करुणा शर्मा आल्यानंतर त्या पत्रकार परिषद घेणार होत्या, त्याचबरोबर त्या बोलणार होत्या। त्याचबरोबर या ठिकाणच्या जे काही पावसाने पीडित असलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा भेट घेणार होता। मात्र इथं आल्यानंतर परळीमध्ये दर्शन घेत असताना आता जो काही वेळापूर्वी घडलेला प्रकार आहे त्यामुळे खबरदारी म्हणून आता त्यांना पोलीस प्रशासनानं ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाणे परळी या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भामध्ये हा जो जमाव आहे तो शांत करण्यासाठी पोलीस कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, पण सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट काय होती आणि आता पोलीस ठाण्यात नेलं गेलंय त्यानंतरची पोलिसांची प्रतिक्रिया काय? अद्यापपर्यंत पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र या प्रकरणावर सोशल मीडियावरती पोस्ट टाकत असताना करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये काही बोलणार असल्याचं सांगितलं होतं। पत्रकार परिषदेमध्ये बोलणार असल्याचं खुलासा करणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र इथं परळीमध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे। चौकामध्ये पोलीस आहेत, इथले जे काही लोक आहेत लोक सुद्धा रस्त्यावरती उतरले आहेत। त्यामुळे वैद्यनाथ मंदिराच्या समोर आल्यानंतर त्यांना दर्शन जे पायरीचं दर्शन आहे ते सुद्धा येऊ न देता जमाव मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं पोलीस प्रशासनानं त्यांना गाडीमध्ये बसून परत पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे। मात्र यामध्ये महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात जमाव होता आणि जमाव हा आक्रमक असल्या कारणानं पोलिसांनी अशा पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार। पण सुरेश, महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात जमावात सहभाग बघायला मिळाला। मुंडेंच्या घरासमोर हा सगळा जमाव जमलेला होता। आता पोलीस ठाण्यासमोर काय परिस्थिती आहे? तिथे पुरुषांबरोबरच म्हणजे तिथल्या स्थानिकांबरोबरच महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत का? सुवर्ण मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा सहभागी आहेत। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाच्या समोर सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात होत्या। कारण करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले होते आणि त्याच अनुषंगाने करुणा शर्मा यांना जॉब विचारण्यासाठी या महिला ज्यावेळेस करुणा शर्मा या मंदिराच्या समोर आल्यानंतर देखील महिलांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता। धक्काबुक्की सुद्धा त्या ठिकाणी झालेली। त्यामुळं एकूणच या प्रकरणामध्ये आता ह्या ज्या महिला मतदारसंघातील महिला असतील, परळी शहरातील महिला असतील, या धनंजय मुंडे त्या संदर्भात जो आरोप केला गेला आहे त्याच अनुषंगानं करुणा शर्मा यांना जबाब विचारण्यासाठी आला असल्याचं आता प्रथमदर्श तरी समोर येत आहे। त्यामुळे एकूणच या प्रकरणात आता करुणा शर्मा यांना तर परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये आणून आता बसवलेलं आहे। जोपर्यंत जमाव शांत होत नाही तोपर्यंत त्यांना पोलीस प्रशासन इथून पुढे त्यांना पाठवणार नाही। त्यामुळे साहजिकच या प्रकारात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल। अंबड तालुक्यासह वडीगोद्री महसूल मंडळामध्ये 175 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। हा विक्रमी पाऊस पडलाय। बारसवाडा इथल्या गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे, ज्यामुळे नदीला मोठा पूर आलाय। गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरून 2 फूट पाणी वाहू लागलंय, तर वडीगोद्री चौंढाळा
या रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे, त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करावी लागलेली आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शेती जलमय झालेली आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. टाका, दुनगाव, नालेवाडी यासह वडीगोद्री परिसरामध्ये मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टी झाली. या पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांनाही पूर आला. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत. जालन्यामधली ही दृश्य आहेत. शेतीचं अतोनात नुकसान झालंय. अतिवृष्टी झाली, अक्षरशः ढगफुटी झाली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. वडीगोद्री आणि आजूबाजूचा परिसर जिथे शेतात पाणी शिरलेलं आहे, नदी नाल्यांना पूर आलेला आहे. आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांच्याशी अधिक बोलूया. विजय, जालन्यातल्या कुठल्या भागाला सगळ्यात जास्त फटका बसलाय? काय अपडेट पावसासंदर्भातलं? सुवर्ण, जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामधला जो वडीगोद्री महसूल परिसर आहे, त्या वडीगोद्री मंडळामध्ये काल रात्रीपासून सलगपणे पाऊस सुरू आहे. सुमारे 12 तासापासून सुरू असलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणी झालेलं आहे. परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर वडीगोद्री जवळ असलेला गल्हाटी प्रकल्प हा पूर्णपणे ओव्हरफ्लो झालाय. ओव्हरफ्लो झाल्यामुळे गल्हाटी प्रकल्पाचा सांडवा देखील या ठिकाणी सांडव्याच्या वरून 2 फूट पाणी वाहतोय. त्यामुळे परिसरातील शेत पूर्ण जलमय झालेले आहेत. याचा फटका फक्त शेतालाच नव्हे तर सुवर्ण परिसरात असलेल्या घरांना आणि झोपडपट्टीनं देखील या पावसाच्या पुराचा फटका बसलाय. परिसरातल्या झोपडपट्टीचे जे घर आहेत त्या घरांमध्ये देखील पाणी घुसलं असून त्या गोरगरीब लोकांचा संसार पाण्यामध्ये बुडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सुवर्ण, नक्की धन्यवाद विजय, माहिती दिल्याबद्दल. आपण आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांच्याकडून माहिती घेत होतो. जालन्यामधला अंबड या ठिकाणचा वडीगोद्री हा जो भाग आहे तिथे भयंकर पावसाचा फटका बसलेला आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतात पाणी गेलेलं आहे. जमिनी खरडून निघालेल्या आहेत. झोपडपट्टीचा जो परिसर आहे, चाळींचा जो परिसर आहे त्यात पाणी गेलेलं आहे. मांगणी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे या पुराचं पाणी मांगणी नदीच्या पुलावर सुद्धा गेलंय. त्यामुळे वाहतूक त्या पुलावरून ठप्प करावी लागलेली आहे किंवा थांबवावी लागलेली आहे अशी माहिती मिळते आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी नाल्या आणि ओढ्यांना पूर आलाय. गेवराई तालुक्यातील बंगाली, पिंपळा आणि शेकटा परिसरात अतिवृष्टी झाली आहे. सततच्या पावसामुळे 2 पाझर तलाव फुटलेत. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे. पाझर तलाव फुटल्यानं तलावाखाली जमिनीचं प्रचंड नुकसान झालंय आणि अनेक घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच पावसानं आणखी जोर धरलेला आहे. गेल्या 20 दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसानं पुन्हा एंट्री केल्यानं पावसाअभावी सुकलेल्या पिकांना जीवदान मिळालंय. पण पावसाने आणखी जोर धरला तर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं ही भीती देखील आहे. आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. नितीन, काय पावसा पाण्याचं अपडेट? गेल्या 20 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली होती. त्यामुळे खडकाळ जमिनीवरचे जे पिकं होती ती सुकायला लागली होती आणि अक्षरशः काही भागामध्ये तर पिकांनी माना टाकल्या होत्या. आणि अशा परिस्थितीत शेतकरी जे आहेत ते पावसाची वाट बघत होते. आणि काल अचानक संध्याकाळपासून पावसानं सुरुवात केली आणि रात्री आणि आज सकाळपासून पावसानं एवढा जोर धरलाय की सगळेच छोटे मोठे नदी नाले जे आहेत ते वाहून जाताना या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि शेत शिवारामध्ये जे उभं पीक आहे ते कुठेतरी आता तरणार आहे. आणि शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा जरी मिळालेला असेल तरी येत्या काही तासामध्ये जर असाच मुसळधार पाऊस जर पडत राहिला तर ही पिकं सुद्धा वाहून जाण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. नक्की नितीन, मात्र प्रशासनाकडून काही सतर्क राहण्याचे आदेश किंवा काय काळजी घ्या असं आवाहन केलं गेलंय? नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांनी काल एक पत्र सगळ्या विभागांना दिलेलं आहे. त्यानुसार एक प्रेस नोट पण त्यांनी काढलेली आहे. त्यांनी सांगितलं की येत्या 24 तासामध्ये सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी विशेषतः सतर्क राहण्याची त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी आपलं जे शेतमाल किंवा जनावरं असतील ते योग्य त्या व्यवस्थित ठिकाणी ठेवण्याची देखील त्यांनी सुचवलेलं आहे. अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या आहेत. नक्की नितीन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
कोकणाकडे वळूया. रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू झालाय. खेडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. खेडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय. तर पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण अखेर 100% भरलेलं आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची पुढील वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाचा जोर धरण क्षेत्रात वाढला तर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेलेत. लोणावळा शहरात पावसाची संततधार सुरू झाली आहे, तर पवना धरण परिसरामध्ये 29 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे इथल्या गोशाळा आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. या ठिकाणी 800 पेक्षा जास्त गायींचं संगोपन केलं जातं. गोशाळा चालक मोठ्या संकटात सापडलाय. कर्मवीर हभप भगवान कोकरे गेल्या अनेक वर्षांपासून गायीचं संगोपन करत आहे, पण कोरोनाच्या महामारीत बंद झालेली कीर्तन सेवा, उजाड झालेलं माळरान यामुळे आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे संगोपन करणाऱ्या कोकरे महाराज यांचे प्रयत्न असफल ठरत आहेत. तरी अनेक संकटांना सामना करत किंवा तोंड देत ते कशा प्रकारे गोमातेचं संगोपन करतायत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे. चिपळूणमधल्या सगळ्यात मोठ्या गोशाळेमध्ये आपण आलेलो आहे. भगवान कोकरे महाराजांची ही गोशाळा आहे. या गोशाळेमध्ये तब्बल 800 पेक्षा अधिक गायी या गोशाळेमध्ये आहेत. मात्र या गोशाळेला अनेक समस्या आहेत. आर्थिक समस्येला या गोशाळेचे जे चालक आहेत श्री भगवान कोकरे महाराज, त्यांना अडचणीला सामोरे जावं लागते. मोठ्या आर्थिक अडचणीला त्यांना सामोरे जावं लागते. गेले 1.5 वर्ष कोरोना काळामध्ये त्यांच्यावरती सुद्धा हे मोठं संकट आलेलं आहे. याही परिस्थितीमध्ये या गायींच्या चाऱ्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय. काय नेमक्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, मला सांगा, तुम्हाला कोणत्या समस्या भेडसावत आहेत? गोवंश तुम्ही सांभाळताय, या गायी हंबरडा फोडतायत, त्यांना मदतीची गरज आहे. अशा पद्धतीमध्ये अनेक लोकांकडून मदतीचा हातसुद्धा तुम्हाला यापूर्वी मिळालेला आहे, परंतु आता आपली काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा एवढीच आहे की हे जे आपण लहान मुलासारखं, मी माझ्या मुलांप्रमाणे यांच्यावर प्रेम करतो आणि सांभाळलं आहे, आणि माझ्या पाठीशी साहेब कुठली हिंदुत्ववादी संघटना किंवा कोणी मोठा असा पितृहस्त असा कोणाचाही नाही आहे. पूर्ण एकटा पडलेलो आहे. आणि हे सगळं करत असताना आज आपल्याला प्रचंड मोठी आर्थिक समस्या निर्माण होते. कारण पर डे या ठिकाणचा खर्च 50,000च्या आसपास प्रति दिवसाचा खर्च आहे. कारण एक गाईला नाही म्हटलं तरी फक्त जीवन जगण्यापुरता जो आहे ना, ते 50 रुपये तरी रोज लागतात. आणि बाकी इतर 25 माणसं या ठिकाणी काम करतात. ह्या सगळ्या गोष्टींना जवळजवळ 50,000 रुपये प्रतिदिन खर्च आहे. आणि तो गेली 1.5 वर्ष चालवत आपण या ठिकाणी आलो आहे. आणि आज या महापूर, संपूर्ण लोकांची उद्ध्वस्तता, घर पाण्यात गेलं आहे. आणि या सगळ्यातनं आता पुढचं पाऊल कसं टाकायचं, या गायींना उद्याच्या पुढ्यात त्यांच्या काय टाकून त्यांचा जीव कसा जगवायचा, ही प्रचंड मोठी समस्या आज या ठिकाणी आहे. कारण घरात आता काही राहिलेलं नाही. गेल्या वर्षापासून मंगळसूत्र पत्नीचं बँकेत आहे, म्हणजे शेवटचं जे होतं ते सुद्धा बँकेत आहे. त्याच्यामुळे आत्ता याच्यापुढं माझ्याकडं काही उरलेलं नाही. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला आज कळकळीची हात जोडून विनंती करतो की ज्या गायीच्या दुधाने आपण लहानाचे मोठे झालो, जिच्या दुधाने आपल्याला जगवलं, तीच गाय आज आपली अपेक्षा करते. ती आज वृद्धापकाळाकडे चाललेली आहे. आपण बघू शकता या सगळ्या गायींना आज वृद्ध झालेल्या आहेत, अपंग आहेत, भाकड आहेत, म्हाताऱ्या आहेत. तर त्यांनासुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. त्यांनासुद्धा आपण एक चाऱ्याची पेंडी त्यांच्या पुढ्यात टाकणं लागतो. एवढ्यासाठीच मी आपल्याला विनंती करतो आहे. श्री भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेमधली गोमाता आता संकटात आलेली आहे. आता खरी जबाबदारी आहे समाजाची. समाजाने आपल्याला मदत करावी आणि गोमातेचं रक्षण करावं अशी विनंती कोकरे महाराज यांनी केली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, लोटे, रत्नागिरी. बघणार आहोत दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात पुन्हा एकदा कोरोना नियमांवरून ठाकरे बंधू समोरासमोर आले. राज ठाकरेंनी पुण्यामध्ये सरकारवर जोरदार टीका केली. सगळ्या राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते, गणेशोत्सव दहीहंडी साजरी केलेली चालत नाही असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी त्याला प्रत्युत्तर देत शासकीय कार्यक्रमात गर्दी टाळण्याचं आवाहन केले. गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे, खेद व्यक्त केला आहे. मंदिरं खुली करण्याच्या आंदोलनावरून एकमेकांवर टीका करण्यात आली.
राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते, मग सण उत्सवांवर निर्बंध कशा करता, असा थेट सवाल राज ठाकरेंनी केला. तर गणेशोत्सवासंदर्भात सार्वजनिक मंडळांशी बोलणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसंच प्रशासक नेमून महापालिका ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षण अडून निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा घाट आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. आणि तिसरी मोठी बातमी, गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सुमारे 1200 पेक्षा अधिक नागरिकांना अपघाताला सामोरं जावं लागलंय आणि त्यात अनेकांचा जीवही गेलाय. तरी देखील रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही. याचा निषेध म्हणून समृद्ध कोकण संघटनेनं साखळी आंदोलन केलं. या आंदोलनामधून रस्ते अपघातात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. फक्त जाताना न्यूज 18 लोकमत कळकळीचं आवाहन करेल, जेव्हा आपण घराबाहेर पडाल कोरोनाचे नियम पाळा, म्हणजेच मास्क तुम्ही वापराल, हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा.